इंदिरा गांधींच्या बाबतीत गुंगेगुडे अशा पद्धतीची टीका करण्यात आली. त्यांचं कर्तृत्व भविष्य काळामध्ये निश्चितपणे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे त्या महाराष्ट्रामध्ये त्या सिद्ध करून दाखवतील. कारण ज्या पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधी, ज्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, त्या पक्षानं अशा पद्धतीचं वक्तव्य करावं हे खरंच दुर्दैवी आहे. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेशजी पाटील. सर्वप्रथम MTB मुंबईमध्ये आपलं सरचे स्वागत. काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा जो गुंगी गुडिया म्हणून जो उल्लेख केला आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीने त्याच्या प्रतिक्रिया आल्या तीव्र, त्याबद्दल काय सांग? काँग्रेस पक्ष गुंगी गुडिया असा जो शब्दप्रयोग त्यांनी केला, मग आता खरा प्रश्न असा आहे की इंदिरा गांधींच्या बाबतीत गुंगी गुडिया अशा पद्धतीची टीका करण्यात आली आणि स्वर्गीय इंदिरा गांधी यांना आपण नंतर भारतरत्न सुद्धा दिला. तो एवढ्यासाठीच दिला की कारण त्यांनी या देशाच्या करिता बलिदान दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड मोठं कार्य त्यांनी उभा केलं. मोठी कर्तबगारी त्यांनी दाखवली. अटल बिहारी वाजपेयींनी त्यांचं कौतुक केलं. त्यांनी त्यांचा पतीच्या निधनाचं दुःख त्यांना सामोरं जावं लागलं, मुलाच्या निधनाचं दुःख सामोरं जावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना त्यांचं अपघाती निधन होऊन अजून 6 महिने नाही झाले. ज्यांच्या डोक्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर आहे आणि तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या पक्षाचे एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि एका महिलेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने हिनवणारं कुत्सित स्वरूपाचं स्टेटमेंट काँग्रेस पक्षाकडनं अपेक्षित नव्हतं. म्हणजे त्यावेळेला जे गुंगी गुडियाचा शब्दप्रयोग झाला होता तो काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मान्य आहे का? इंदिरा गांधीवरती त्यावेळेला टीका झाली होती, ती आज ते स्वीकारतायत का, असा त्याचा अर्थ होतो ना. त्यामुळं हा महिलांच्या बद्दलचा, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या महिलांच्या बद्दल एक संकुचित पद्धतीचा दृष्टिकोन काँग्रेस पक्षाचा कधीपासून तयार झाला. ज्या पक्षाच्या नेत्या आजही सोनिया गांधी आहेत, त्या एक महिला आहेत. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी देखील राजीव गांधी यांच्या दुःखद निधनाचं दुःख पचवून सार्वजनिक जीवनामध्ये हा सगळा देश सांभाळला. 2 वेळेला या देशाला काँग्रेसची सत्ता आणून दाखवली. मग महिलांच्या कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये केवळ त्या महिला आहेत म्हणून अशा पद्धतीचा दृष्टिकोन त्यांच्या बाबतीत ठेवणं हे काँग्रेस पक्षाला सोबत नाही. या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षानं माफी मागितली पाहिजे. उलट त्यांनी त्यांचं समर्थन केलं, त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. त्याच्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी सुनेत्राताई पवार या दुर्गेचा अवतार आहेत किंवा दुर्गा आहेत हे त्यांनी सिद्ध करावं हे सुद्धा वक्तव्य केलं. एक लक्षात घ्या की सुनेत्रा वहिनी पवार आत्ताशी 6 महिने झालेले आहेत त्यांना राज्याचा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेऊन आणि पक्षाचं अध्यक्षपद घेऊन. त्यांना अवधी दिला पाहिजे. त्यांचं कर्तृत्व भविष्य काळामध्ये निश्चितपणे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे त्या महाराष्ट्रामध्ये त्या सिद्ध करून दाखवतील, देशामध्ये सिद्ध करून दाखवतील. काँग्रेस पक्षानं या बाबतीमध्ये त्यांना अवधी तरी दिला पाहिजे. आणि मुळात असं आहे की तुम्ही आम्हाला विचारणार कोण? आमच्या नेत्या त्यांच्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने काम आज रोजी करतायत, भविष्यात कसं काम करतील हे सगळं महाराष्ट्र पाहिलंच. आज काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा उघडकीस आलेला आहे. एकेकाळी तुम्ही आणि काँग्रेस एकत्र काम करत होता, पण त्यांच्याकडून ज्यावेळी ही टिप्पणी झाली त्यावेळी पहिली भावना तुमची काय होती? अशा पद्धतीने टिप्पणी होईल असं वाटलं होतं का? काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे असं आम्ही मानतो आणि पुरुष आणि महिला यांच्यामध्ये भेदभाव त्या ठिकाणी किंवा तशा पद्धतीचा दृष्टिकोन न बाळगणारा, महिलांचा सन्मान करणारा तो पक्ष म्हणून आम्ही पाहायचो. कारण ज्या पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधी, ज्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, त्या पक्षानं अशा पद्धतीचं वक्तव्य करावं हे खरंच दुर्दैवी आहे. धन्यवाद. काँग्रेस सारख्या पक्षांना अशा प्रकारे वक्तव्य करणं हे दुर्दैवी असून काँग्रेसचा खरा चेहरा आता उघड झालेला आहे, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी दिली. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परुळेकर, MTB मुंबई.